नमस्कार. आज ज्योतिष शिका या अंतर्गत 15व्या भागामध्ये आपण एका नवीन योनीचा अभ्यास करणार आहोत. आतापर्यंत आपण पाहिलं अश्वयोनी, गजयोनी, सर्पयोनी, मेषयोनी, श्वानयोनी, मार्जार योनी, मूषक योनी, गोयोनी, महिषी योनी, व्याघ्र योनी, मृग योनी इथपर्यंतचा आपण अभ्यास केला. आज आपण त्यातली 12 नंबरची वानर योनी नावाचा अभ्यास करणार आहोत. ही वानर योनी म्हणजे काय? त्याला माकड हा एक शब्द आहे. आपण माणसासाठी वानर, माकड असे शब्द वापरतो. हे उड्या मारणारे, एका जागी न बसणारे, याकडून या पक्षातून त्या पक्षात, या घरावरून त्या घरावर, या खेळातून त्या खेळात, लक्षामध्ये या विषयातून त्या विषयात सारखं पळणारे, अशी माणसं आपण भरपूर बघतो. यांच्यासाठी आपल्याकडे वानर हा एक अतिशय पॉप्युलर शब्द आहे. तशी ही योनी आहे. आता ही माणसं अशी असतात का? असू शकते. याचं कारण असं की हे एका जागी स्थिर नसतात. सततपणे प्रत्येक गोष्टीत अस्थिर असलेला हा प्रकार हा आपल्याला सगळीकडे बघायला मिळतो आणि ही प्रवृत्ती माणसामध्ये सुद्धा आहे आणि या प्रकारचा अस्थिर माणूस आपण बघतो. आता हे जे वानर योनी आहे, ही वानर योनी म्हणजे काय? तर 12 नंबरची योनी आहे. एकूण 14 योनीपैकी ही 12 नंबरची योनी. ही 2 नक्षत्रांना आहे. एक म्हणजे हे 20 नंबरचं पूर्वाषाढा नक्षत्र आणि 22 नंबरचं श्रवण नक्षत्र. ही दोन्ही नक्षत्र जवळजवळ शेजारी आहेत. म्हणजे 20 आणि 22 मध्ये फक्त एक नक्षत्र येतं, 21 नंबरचं उत्तराषाढा. हे 20 नंबरचं नक्षत्र पूर्वाषाढा हे धनु राशीमध्ये येतं आणि 22 नंबरचं हे श्रवण नक्षत्र हे मकर राशीमध्ये येतं. त्या 2 वेगवेगळ्या राशी. आता आपण ह्या राशींचा आपण अभ्यास करूया. आता पहिला अभ्यास असा आपला असेल की वानर योनीमध्ये पूर्वाषाढा नक्षत्राची ती योनी आहे. आता हे पूर्वाषाढा नक्षत्र म्हणजे काय? तर ज्या नक्षत्रावर व्यक्तीचा जन्म झाला असता त्याला एक जनन शांती सांगितलेली आहे. कारण त्याची देवता का करायची, कुठल्या वयात, कधी, तो भाग धर्मशास्त्राचा आहे. त्याची चर्चा आपल्याला आत्ता करता येणार नाही. पण ह्या नक्षत्राला शांती आहे. मग हे नक्षत्र जे आहे, हे नक्षत्र कसं? तर हे आहे मध्यनाडीच. मध्यनाडी म्हणजे काय? वात प्रकारच्या, वात प्रकृती असणारे लोक. मग ज्या लोकांच्या प्रकृतीमध्ये वात जास्त असतो असे लोक असतील, शक्य आहे. कदाचित नसेलही, परंतु आपल्याला दिसणार नाही असा पण प्रकार असतो. मध्यनाडी असल्यामुळे हे लोक वात प्रकृतीचे आहेत. त्यानंतर ह्यांचा गण मनुष्य आहे. आपण पाहतो मनुष्यगण म्हणजे काय? देवगण आणि राक्षसगण ह्या दोन्ही गणामधले काही घटक एकत्र केल्यानंतर तयार होणारा गण म्हणजे मनुष्यगण. हा कसा आहे? हा दोन्ही बाजून आहे. ह्या देवाचे पण काही गुण आहेत आणि मनुष्याचे पण काही गुण आहेत. त्यामुळे एकाच वेळी एक माणूस आपल्याला कधीतरी देवासारखा वाटतो आणि कधीतरी तो आपल्याला राक्षसासारखा पण वाटतो. मग ह्यामध्ये मनुष्यगण हा त्यापैकी एक आहे. त्यानंतर ह्याचं मुख आहे अधो. अधो म्हणजे खाली, म्हणजे मागे पाहणारे लोक. ज्या व्यक्तीला आपल्याबरोबर चर्चा करत असताना आपल्या भूतकाळाबद्दल किंवा कुणाच्या तरी भूतकाळाबद्दल विनाकारण ते सगळं उकरून काढायचं आणि त्याच्यावर चर्चा करायची, ही सवय असते. त्यातून निष्पन्न काहीही होणार नाही. वेळ घालवायचा आणि चर्चा करायची ही प्रवृत्ती आहे. अशा प्रकारचे लोक म्हणजे अधोमुखी लोक. त्यानंतर त्यांची दृष्टी आहे अंध. अंध म्हणजे काय? डोळे उघडे आहेत, दिसतंय पण मला लक्षात येत नाही, असा जर प्रकार असेल तर त्याला आपण काय म्हणणार? हे अंध स्वरूपाचे लोक आहेत. त्यांना दिसतच नाही. असं असू शकतं का? हो. बघा, अंध म्हणजे कुठला प्रकार आहे? जाणून बुजून एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष करणे हा प्रकार अंधमध्ये येतो. एक वर्ग आहे आणि सगळी मुलं पेपर लिहित बसलेली आहेत. त्यातला एक मुलगा आपल्या खिशातून एक चिठ्ठी काढतोय आणि त्या पेपरमध्ये घालतोय आणि ती बघून लिहितोय. सुपरवायझरनं त्याला बघितलं पण काहीही बोलला नाही. त्याच्या पुढच्या किंवा शेजारी बसलेल्या किंवा मागच्या एखाद्या मुलानं बघितलं की हा एक कॉपी बघून लिहित आहे.
तरीसुद्धा इतके कडक असणारे सुपरवायझर आमचे हे सर तिकडे लक्षच देत नाहीत. म्हणजे एक तर सरांचं लक्ष नसेल किंवा सरांच्या नजरेतून ते सुटलं असेल असं मांडलं तर मुद्दाम लक्ष दिलेलं नाही असं म्हणता येणार नाही. पण सरांनी त्याकडे पाहिलंय, तो लिहिताना हसला, त्याच्याकडे बघून सर सुद्धा हसले, हे मी पाहिलेलं आहे असा एक मुलगा सांगतोय. याचा अर्थ असा, सर अंध झालेले का? मित्राचा मुलगा आहे, लिही नका. अशा वेळी माणूस अंध होतो. डोळे आहेत, पाहिलं पण लक्ष द्यायचं नाही, चर्चा करायची नाही, अडवायचं नाही, बोलायचं नाही, असं जर असेल तर ती माणसं अंधदृष्टीची आहेत. आणि आपल्याकडे असं कित्येक वेळेला होतं, मुलगा वडिलांच्या बरोबर बाहेर जात असतो, रात्री येताना जरासा उशिरा येतो, थोडासा घरी आल्यावर त्याच्या तोंडाचा वास येतो, तरीसुद्धा आई गप्पस, बोलू नकोस, शांत जाऊन झोप, हे झोपलेले आहेत. अंध आहे आई, तिला पोर बिघडलेलं सुद्धा लक्षात येत आहे, पण डोळे झाकून ते सगळं सहन करत आहे. आंधळी म्हणायची ही अंध स्वरूपाची. आणि पुन्हा मी किती चांगले संस्कार केले अशी चार चौघात सांगणारी माता नेमकी काय करते हे तिला कळतं का? तर ती अंधदृष्टीची आहे. लक्षामध्ये आपलं मूल काही जरी केलं तर ते सगळं झाकून ठेवायची प्रवृत्ती असेल, नवरा काही जरी केलं तर झाकून ठेवायची प्रवृत्ती, अंधदृष्टीची माणसं आहे ती. त्यानंतर आपण बघणार ही जी नक्षत्र आहे हे धनु राशीमध्ये आहे. आता ही धनु ही 9 नंबरची रास आहे आणि ह्या राशीमध्ये हे नक्षत्र येतं. पहिली मेष, वृषभ, मिथुन, कर्क, त्यानंतर सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक आणि त्यानंतर येणारं 9 नंबरचं नक्षत्र म्हणजे धनु. आता ह्या धनु राशीनंतर बघितलं तर धनु राशी कशी आहे? तर एक तर ती क्षत्रिय वर्णाची आहे, आक्रमक स्वरूपाची आहे, संरक्षक लोकांची आहे. जे लोक जरासं काय झालं की आपल्याला असं लक्षात येईल की ते चवताळून उठतात, अशा स्वरूपाच्या लोकांची क्षत्रिय वर्णाची रास आहे. यांच्यामध्ये सहनशीलता कमी आणि ताप जास्त असतो, अग्नी जास्त असतो, असा प्रकार क्षत्रिय वर्णाचा. आणि मुळात हे क्षत्रिय वर्ण जो आहे तो अग्नितत्वाला जोडलेला आहे. क्षत्रिय वर्ण इथं कुठेही जोडलेला नाहीये बघा. क्षत्रिय वर्ण हा अग्नितत्वाशी जोडलेला आहे. सैन्यातला माणूस जर शाळेत शिकवायचा माणूस जर मी सैन्यात नेला तर दोन्ही वाटोळ होईल. हा इथंच पाहिजे तो तिथंच पाहिजे. त्यामुळं क्षत्रिय वर्णाचा माणूस अग्नितत्वाचाच असला पाहिजे असं म्हणतात. त्यामुळे हे अग्नितत्व म्हणजे ज्यांच्यामध्ये हातात, पायात, डोक्यात, पोटात सगळीकडे हा अग्नी प्रक्षोभक असतो आणि तो त्या माणसाला पेटून उठवतो कुठल्याही गोष्टीसाठी, अशा स्वरूपाचा हा प्रकार असेल तर हे पूर्वाषाढा नक्षत्र. ह्याची देवता आहे उदक म्हणजे पाणी. ह्याच्या बऱ्याच वेळा शांती वगैरे करतात, त्याची कारणं असतात की या लोकांना कमी पाण्यामुळे त्रास होण्याची शक्यता असते. मग त्या संबंधी असणारे सर्व रोग जे आहेत ते त्या संबंधी लागू होतात, म्हणून त्याची शांती करत असावेत असं धर्मशास्त्र सांगते. ह्या पूर्वाषाढा नक्षत्रानंतर अजून एक नक्षत्र आहे की ज्या नक्षत्रामध्ये वानर योनी दिलेली आहे, ते म्हणजे श्रवण. हे पण अतिशय सुंदर नक्षत्र आहे. पण ह्या नक्षत्रामध्ये काय आहे तर ह्याची नाडी आहे अंत्य. अंत्य म्हणजे काय तर पित्त प्रकृतीचे लोक, हे लोक पित्त प्रकृतीचे आहेत. त्यामुळे ह्या लोकांना होणारे त्रास हे अंत्य नाडीमुळे पित्त प्रकृती धारण झालेली आहे यांची, आणि त्यामुळे ह्यांना जे त्रास होतात ते आपल्याला माहीत असले पाहिजे. ज्योतिष म्हणून तुम्हाला काय होतंय तर ते पत्रिकेत बघत असताना होय हे अंत्यनाडीचा माणूस ह्याला पित्तकारकच त्रास होणार, मग यानं काय खावं काय नको, 2 जेवणामधलं अंतर किती ठेवावं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळल्या पाहिजेत आणि आपण त्या सांगितल्या गेल्या पाहिजे, कारण त्याचं व्यक्तिमत्व त्याच्याशी निगडीत असतं. त्यानंतर ही जी आहे ते अंत्यनाडीचं नक्षत्र असून हे देवगणाचं नक्षत्र आहे. म्हणजे हे लोक सांगतात एक आणि बोलतात एक, कायमपणे ह्या लोकांच्यामध्ये तफावत दिसते. जे सांगतील मी अजिबात काही करत नाही पण सगळं करत असतील तर अशा स्वरूपाचा जो आहे तो देवगणाचा प्रकार असेल. मुख ऊर्ध्व, ऊर्ध्व म्हणजे पुढे, म्हणजे प्रत्येक वेळी चर्चा जर झाली असेल तर फार मोठं पुढचं भविष्य, खूप वर्षानंतर मी काय करणार, 4 वर्षानंतर 5 वर्षानंतर माझे प्लॅन काय असतील, मी काय करणार आहे, माझ्या डोक्यात काय आहे, याच गोष्टींची चर्चा जर करत असतील किंवा पुढं काय घडणार आहे, ते असं घडलं तर काय, तसं घडलं तर काय, याच गोष्टींची चर्चा डोक्यात राहते. त्यामुळे हे ऊर्ध्वमुखी लोक आहेत असं म्हटलं जातं. त्यानंतर यांची दृष्टी आहे सुलोचन. सुलोचन दृष्टी याचा अर्थ असा की ह्यामध्ये पुढं काय होणार आहे काही नाही याचे जर समजा आपण विचार किंवा चौकशी किंवा चर्चा केल्या तर त्याच्यावर उपाय काय करता येईल, हे माझ्या अखत्यारीत आहे का, मी काय करू शकतो, मला आत्तापासून काय केलं पाहिजे, या गोष्टीचा सखोलपणे विचार सुलोचन दृष्टीमध्ये होतो आणि तो चांगल्या स्वरूपाचा होतो.
म्हणजे ज्यामध्ये आपला फायदा होईल, परंतु आपण हे करत असताना इतर कोणाला त्याची झळ पोचणार नाही, इतरांना त्रास होणार नाही आणि आपल्या गोष्टी ज्या आहेत करायच्या त्या साध्य होतील इतपत जोपर्यंत आपण विचार करतो त्याला आपण म्हणतो की सुलोचन दृष्टी. त्यानंतर ही रास आहे की मकर रास, म्हणजे 10 नंबरच्या राशीला हे नक्षत्र आहे. ह्या 10 नंबरच्या राशीमध्ये पण 2.5 सव्वा 2 नक्षत्र येतात आणि पूर्वाषाढा धनुराशीमध्ये पण सव्वा 2 नक्षत्र येतात, पण हे 2 नक्षत्र वेगवेगळ्या राशीमध्ये असल्यामुळे 10 म्हणजे मकर रास. त्यानंतर ही मकर रास जी आहे ही शनीच्या अंमलाखाली येते आणि ही धनुरास जी आहे ती गुरुच्या अंमलाखाली येते. त्यामुळे ह्या नक्षत्रावर गुरुचा प्रभाव जास्त असतो. बऱ्याच वेळा गुरु अनिष्ट असेल तरी सुद्धा ह्या लोकांना त्याचे परिणाम भोगावे लागतात. मकर राशीचं पण तसंच आहे. ही रास शनीच्या अंमलाखाली येते. मग ह्या राशीच्या व्यक्तिमत्वाचा शनी परीक्षित तुमच्या राशी कुंडल लग्न कुंडलीमध्ये कशा स्वरूपाचा आहे, तो कुठल्या स्थानावर आहे, उच्चीचा आहे का नीचेचा आहे का आपण ज्याला म्हणतो अस्तंगत आहे का शत्रू घरात आहे, या गोष्टीवर त्या लोकांची फळं अवलंबून आहेत. फळं कुठल्या प्रकारचे अवलंबून आहेत तर ते कोणत्या स्थितीमध्ये आहे आणि आजची अवस्था काय हे आपण हळूहळू पुढे शिकणार आहोत, पण आता त्या गोष्टी कळायला हव्यात. त्यामुळं त्यानंतर ही जी रास आहे मकर रास ही वैश्यवर्णाची, म्हणजे परफेक्ट व्यापारी धोरणाचे. आपण व्यापारच करत असतो, जगत असतो, म्हणजे आपला फायदा काय तोटा काय, कुणाशी बोलतोय, कुणाशी व्यापार करतोय, कुणाशी बोलावं कुणाशी नाही बोलावं, कुणाशी कोणती गोष्ट शेअर करावी कुणाशी शेअर करू नये, कुणाशी वाकडं खेळावं कुणाशी खेळू नये, कुणाला उलटं बोलावं कुणाशी बोलू नये, ह्याचं सर्वात लवकर ज्ञान ह्या वैश्यवर्णाच्या लोकांना येतं. नाहीतर आपण म्हणतो एवढा मोठा गाढव झालायस तुला बोलायचं कळत नाही, तर ती वैश्यवर्णाची नव्हे. जर ती वैश्यवर्णाची असेल तर त्याला ह्या गोष्टी बरोबर लवकर कळतात आणि त्यामुळं त्याच्या जगण्यातला आनंद वाढतो आणि त्रास कमी होत राहतो. ही आहे पृथ्वी तत्वाची रास. पृथ्वी तत्व काय विचारात घ्यायचं आहे, प्रत्येक गोष्टीत सहनशीलता यांच्याकडे जास्त असते. आपण रिॲक्ट व्हायचं नाही. काही जरी झालं तरी रिॲक्ट होण्यासाठी आपल्याला वेळ घ्यायचा, थांबायचं, विचार करायचा की आपण जर रिॲक्ट झालो तर त्याचे परिणाम काय होतील आणि त्या परिणामांचा आपल्यावरती फायदा किंवा तोटा काय होईल याचा विचार करायचा आणि मग बोलायचं. म्हणजे विचार करून योग्य तो सल्ला घेऊन मग जी माणसं बोलतात ही माणसं पृथ्वी तत्वामध्ये येतात. त्यामुळं आपण ज्याला म्हणतो की त्यांची सहनशीलता जास्त असते. आता ह्या 2 नक्षत्रांचा आपण जेव्हा अभ्यास करू तेव्हा आपल्या लक्षात येईल की एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये 2 नक्षत्र असतात, एक म्हणजे राशीचं आणि एक लग्नाचं. त्या 2 नक्षत्रांचा त्याच्यावर परिणाम होत असतो आणि त्या व्यक्तिमत्वाचं आपल्याला म्हणतो की फुलणारं व्यक्तिमत्व तयार होत असतं. त्यामुळे आपण त्या वेळेला कुंडली पाहताना त्याचा विचार करू की ही कुंडली कशी आहे, कशी बघायची, कशी तयार करायची. त्यानंतर हिच्याबद्दल आपल्याला एखादं भाकीत करायचं असेल तर ते काय करायचं, त्यासाठी हाताशी काय काय असलं पाहिजे, हा आपण त्यावेळचा भाग बघाय. परंतु तोपर्यंत आपण बघत असतो की हे 2 नक्षत्र वानर योनीची, ज्या लोकांना आपण वानर असं कुणाला म्हणत नसून आपल्या म्हणण्यामध्ये त्या वानरामध्ये असणारे दुर्गुण, वानरामध्ये असणारे सद्गुण यांचा विचार करतो. ह्या झाडावरून त्या झाडावर उडी मारणारं वानर, तशी माणसं ही आहेत. आत्ता आईच्या जवळ आहे त्या बाबांनी खिशातनं काय तर पैसे किंवा बिस्किट काढले की उडून पटकीने त्यांच्या नाही बाबा माझा आवडतो असं म्हणणारं पोर सुद्धा वानर योनीचंच आहे. असं काय विचार करता? अशा स्वरूपाची मुलं आपल्या घरात आहेत, अशा स्वरूपाची मोठी झालेली मुलं आपल्या घरात आहेत. याच्यानंतर आपल्याकडं प्रकार असा दिसतो की एखाद्या मुलीशी लग्न ठरवलं, साखरपुडा झाला, सगळं झालं, नंतर कोणीतरी एखादं स्थळ आणलं तर नको नको हे मोडा पण मला ते पाहिजे असा म्हणणारा मुलगा सुद्धा वानर योनीचाच म्हणायचा, वेगळा काय. आणि हे आपल्याला नवीन नाही, अशा गोष्टी घडतात आपल्याकडे सारखं. एखादी गोष्ट केल्यानंतर ती नको म्हणायची आणि परत दुसरीकडे घ्यायची. एखादी जागा बघितली आहे, भाड्याने घेतली आहे, थोडा त्या लोकांना ॲडव्हान्स दिला आहे आणि त्याच भाड्यामध्ये अजून एखादी जास्त खोली असलेली, म्हणजे 3 खोल्यांचं घर आहे कुठंतरी 4 खोल्यांचं तेवढ्यातच मिळालं तर त्या लोकांना तर आपण नाही म्हणजे आमचं कॅन्सल झालं म्हणून सांगायला जातो आणि दुसरीकडे जातो, पण तिकडं ठरवलं तिकडे 4 खोल्यातच सांगत नाही. हा देखील माणूस काय वानर योनीचाच की, उड्या मारणं यापेक्षा दुसरं काय जमलेलं आहे आपल्याला. अशा स्वरूपाची माणसं आपल्याबरोबर आहेत, असतात, असणार आहेत. आपण त्यांचा अभ्यास करायचा, म्हणजे आपल्याला दृष्टी आपली जी आहे ती निकोप ठेवून आपल्याला या गोष्टी बघता येतील, शिकता येतील, छान करता येतील. शिका, छान विचार करा, अभ्यास करा. हाच व्हिडिओ याच पद्धतीनं आपण पुढच्याही करणार आहोत. बाकीचे आज थांबूया. आपण शेअर करा, लाईक करा किंवा इतरांना द्या. तुम्ही शिका आणि छानपैकी शिकण्यासाठी काही शंका आली तर मला कमेंटमध्ये आपण सांगू शकता, आम्ही त्याची उत्तरं द्यायला बांधील आहे. थांबूया आज. आपला हा व्हिडिओ जो आहे तो 15 नंबरचा भाग इथंच संपतोय.
उद्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 16 नंबरच्या बघूया पुढची योनी काय आहे कशी बघायची.